तर या जिंजीपर्यंत ज्या वेळेला आपण माघार घ्यायची वेळ येईल त्यावेळेला आपली रसद पुरवठा तिथंच होणार आहे, कारण ते भोवतालचा प्रदेश आपल्याच ताब्यात आहे. पण औरंगजेबाची रसद पुरवठ्याची जी सप्लाय लाईन आहे ती दिल्ली आग्र्यापासून जिंजीपर्यंत 3,500-4,000 किलोमीटरची होणार आहे. अशा सप्लाय लाईनवर आपण जर छापे घालत बसलो, त्यांनी पाठवलेले पैसे, त्यांनी पाठवलेला दारुगोळा, त्यांनी पाठवलेले वैद्य, म्हणजे युद्धामध्ये जखमी होणाऱ्यांना औषधोपचार करायला मेडिकल हेल्प पाहिजे, त्यांनी पाठवलेलं दाणागोटा सगळं वाटेत लुटायचं आणि एवढ्या लांब जाऊन बसायचं, ते एका जिंजी सारख्या किल्ल्याच्या भरवशावर. म्हणजे शिवाजी महाराज या सगळ्या गोष्टीत किती दूरवरचा विचार करतायत. प्रतापगड का बांधला, पन्हाळगड का जिंकला, जिंजीकडे का गेले, हे सगळ्याची उत्तरं त्यांच्या दुर्ग कारणामध्ये येतात. आणि जर महसूल म्हणजे टोल नाका निर्माण करायचा असेल तर प्रतापगड ही जागा योग्य आहे. प्रतापगडाच्या खालचं ते वाडा कुमरोशी गाव आहे, तिथे एक महसूल गोळा करणारं केंद्र निर्माण केलं तर जे पैसे आज आदिलशहाला जात आहेत ते आपल्याकडे येतील अशी ठाम समजूत शिवाजी महाराजांची होती. नंतर ती खरी ठरली. आता आदिलशहाचं उत्पन्न कमी झालं, 1/3 उत्पन्न या एका बंदरातनं येणारं ते सगळं कमी झालं, म्हणून त्यांनी अफजल खानाची स्वारी केली. करील तयाचे. खर तर एखाद्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये व्याख्यानाचं निमंत्रण आलं तर थोडं घाबरायला पण होतं, कारण 90-95% जास्त गुण मिळवणारी मंडळी आपल्या पुढे असणार आहेत आणि आपल्या चुका पण काढणार आहेत, तर थोडं दडपण येतं. पण या COEP मध्ये माझा एक दांडगा वशिला आहे. तुमच्या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य थिओडोर कुक, त्यांचा पुतळा आपल्या मुख्य सभागृहामध्ये आहे, ते या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते. या कॉलेजमधली नोकरी करत असताना त्यांना त्यावेळच्या इंग्लिश सरकारकडून आणखी एक जादा जबाबदारी देण्यात आली. त्यावेळेला मुंबई ते पुणे हा रेल्वे मार्ग बांधण्याचं काम चालू होतं. तुम्ही इंजिनियर आहात तर तुम्ही या कामावर देखरेख करा असं त्यांना सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी ते केलं. पण कसं व्हायचं की त्यातलं इंजिनिअरिंगचं जे काम असेल ते खूप कमी वेळामध्ये व्हायचं, उरलेला वेळ खायला उठायचा, पण तिथे खायलाही काही मिळत नव्हतं त्यावेळेला. आता गाडीत बसल्यापासून खाणंच सुरू असतं. तर तिथल्या स्थानिक लोकांकडून, मग ते मजूर असतील, तिथले मुकादम असतील, हे झाड कोणचं, ते झाड कोणचं, ते झाड कोणचं असं विचारत विचारत त्यांच्या झाडांबद्दल वनस्पतीशास्त्रदृष्ट्या माहिती कशी लिहायची हे लिहायला सुरुवात केली. 600-700 पानाचा एक असे 3 खंड, 3 व्हॉल्युम्स त्यांनी लिहिले. त्यावेळचा जो मुंबई इलाका होता, म्हणजे कराची पासून धारवाड पर्यंत, तर त्याला आम्ही फ्लोरा असं म्हणतो. फ्लोरा म्हणजे वनस्पतींची माहिती. फ्लोरा ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी, त्यावेळेला त्याला बॉम्बे नाव होतं. आणि ते पुस्तक छापून प्रसिद्ध झाल्याला सुद्धा 125 वर्ष होऊन गेली. आणि त्या पुस्तकाचा आजही आम्ही वनस्पती शास्त्राची मंडळी उपयोग करतो. माझं एक मुठेकाठचं पुणे नावाचं पुस्तक आहे. आता हे महाविद्यालय मुठेपासून जवळच आहे. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर
पुण्यातल्या एका देवळाचा आणि 4 मोठ्या व्यक्तींचा, त्यांचे पुतळे, त्यांचे फोटो म्हणजे प्रकाश चित्र दिले आहेत. त्या थिओडोर कुकचा दिलाय मी फोटो. त्यामुळे इथे येताना मला एवढं नाही घाबरायला झालं. जरी तुम्ही सगळी मंडळी 95% पुढचे असलात, कदाचित 100%च्याही पुढे असतील कोणी काही मंडळी, तर असा थिओडोर कुकचा आणि माझा विषय एक असल्यामुळे माझा वशिला दांडगा होता. म्हणून मी इथलं निमंत्रण स्वीकारलं. मी महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राबाहेरचे असे साधारणपणे 300 किल्ले पाहिले. म्हणजे फार पाहिले असं समजू नका, कारण महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 500 ते 800 किल्ले आहेत. त्यातले आता बाहेरचे बघितले ते वजा केले तर 300 मधनं ती संख्या कमी होईल. तर एवढेसेच किल्ले पाहिलेले आहेत. पण किल्ले पाहताना नेमकं काय करायला पाहिजे, आपण किल्ल्यावर कशा करता जायचं, गेल्यानंतर तिथे काय पाहायचं, काय समजावून घ्यायचं, हे तुमच्या पुढे मांडावं असं मला वाटलं. म्हणून मी इथे आलोय. आता इथे येता येता तुमच्या सचिवांनी, म्हणजे पवनच ना, त्यांनी काय इथे सगळंच विस्तीर्ण आहे हो, पवन आकाश म्हणजे सगळं अमर्यादित असं सगळं इथे आहे. पण पवननी मला सांगितलं की आम्ही या कार्यक्रमाचं शूटिंग करतो, हे चालू आहे असं मला वाटतं, आणि हे युट्यूबवर पण टाकतो. त्यामुळे मला प्रत्येक शब्द सावधानतेने बोलला पाहिजे, हे आणखी एक दडपण माझ्यावर आहे. पण तरी मला जे काही म्हणायचं आहे ते मी तुमच्या पुढे मांडणार आहे. माझ्या बोलण्याच्या सुरुवातीला मी एक खूप धाडसी विधान करणार आहे, आणि ते विधान कसं खरं आहे हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. माझं विधान असं असणार आहे, महाराष्ट्रात आहेत तसे, तितक्या प्रकारचे आणि तितक्या संख्येनी जेवढे किल्ले आहेत तसे जगामध्ये इतरत्र कुठेही नाहीत. असं परत दुसरं की पुण्यात टाळ्या वाजल्या की थांबायचं असतं असं म्हणतात. तर मी थांबत नाही, पण चालू ठेवतो. कदाचित ते धाडस केल्याला तुम्ही टाळ्या वाजवल्या असतील. या किल्ला म्हणजे काय, किल्ल्याची गरजच काय होती, आज आपण किल्ले बांधतो का, किती जुन्यात जुने किल्ले आपल्याकडे बघायला मिळतात किंवा जगामध्ये बघायला मिळतात, हे सगळे प्रश्न जी मंडळी किल्ल्यांवर जातात त्यांना पडलेले असतात किंवा पडायलाच पाहिजेत. ज्याला आपण इतिहासामध्ये मध्ययुग असं म्हणतो, मेडिवल टाइम्स, साधारणतः 12व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत असे 500-600 वर्ष जगभर सगळीकडे, मग ते अमेरिकन कॉन्टिनेंट असेल, आफ्रिका असेल, आशिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, युरोप असेल, सगळीकडे तिथले जे सत्ताधीश होते, ज्यांची राज्य होती, ज्यांच्या जहागिऱ्या होत्या, त्यांनी काही ना काही स्वरूपाची बांधकामं केली. त्याला आपण किल्ला असं म्हणतो. अर्थात महाराष्ट्रात ज्या प्रकारचे किल्ले आहेत तशा प्रकारचे किल्ले विशेषतः युरोपमध्ये नाहीयेत. मनोर्स आणि कॅसल्स म्हणजे आपली पर्वती ही सुद्धा खूप मोठी होईल, शनिवारवाडा तर फारच मोठा होईल, एवढ्याशा आकाराचे ते छोटे छोटे किल्ले आहेत. पण युरोपमध्ये जरी असे छोटे किल्ले असले तरी ते किल्ल्याचं जे काम आहे, संरक्षण,
त्या प्रदेशाचं संरक्षण हे चांगल्या रीतीने करत होते. किंबहुना मी असं म्हणेन की मध्ययुगामध्ये किल्ले असणं, किल्ले बांधणं आणि दुसऱ्याकडचे किल्ले जिंकून घेणं ही एक भूराजनैतिक गरज होती. म्हणजे इट वॉज अ जिओ पॉलिटिकल नीड ऑफ दॅट टाइम. असं मराठीत सांगितलं की पटकन कळेल म्हणून त्याचाही मी थोडा थोडा वापर करणार आहे. तर या किल्ल्यांमध्ये आपल्याकडचा जर किल्ल्यांचा इतिहास बघितला तर आपला ज्ञात इतिहास पश्चिम हिंदुस्थानचा हा सातवाहनांपासून सुरू होतो. सातवाहन केव्हा होते? कारण आत्ता परिस्थिती अशी आहे की इतिहास म्हटलं की शिवाजी महाराज. आपला इतिहास जणू काही शिवाजी महाराजांशी सुरू होतो आणि शिवाजी महाराजांनंतर तो संपतो, अशी आपल्याकडे खूप दाट समजूत आहे. तर तसं नाही आहे. शिवाजी महाराज हे 17व्या शतकातलं एक अद्वितीय व्यक्तिमत्व होतं. पण सातवाहन हे इसवी सन पूर्व 200 ते इसवी सनानंतर 223 अशी सुमारे 425 वर्ष त्यांचं राज्य या पश्चिम हिंदुस्थानावर होतं. सातवाहनांबद्दल मी फार बोलणार नाही, कारण आजचा विषय आपला किल्ल्यांबद्दलचा आहे. तर सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक, त्रिकुटक, कदंब, शिलाहार, यादव, शिवकार, पेशवाई आणि पेशवाईच्या नंतर मात्र किल्ले आपल्याकडे फारसे बांधले गेले नाहीत. त्यामुळे जवळजवळ सलग 2000 वर्ष महाराष्ट्रामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचे किल्ले बांधले गेलेले आहेत. आता आपल्याकडे एखादा दिवाळीतला किल्ला जरी करायचा असला, लहान मुलं करतात. आता काही वेळा ते तयार किल्ले पण विकत आणतात, ते सोडून देऊ आपण. पण तो किल्ला बांधून पुरा झाला असं त्या मुलांना केव्हा वाटतं? तर ते मावळे ठेवतात, ते मोगल ठेवतात, कधी कधी वाघ, सिंह, ती पाणी भरणारी बाई किंवा शेतकरी, असे काय काय जे मांडायचे मांडतात. पण ज्या वेळेला शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या किल्ल्यावर ठेवली जाते त्यावेळेला आता किल्ला पूर्ण झाला असं त्यावेळेला वाटतं. म्हणजे माझ्या लहानपणी तरी मला वाटायचं, तुम्हालाही कदाचित तसं वाटत असेल किंवा आत्ताच्या मुलांना पण तसं वाटत असेल. तर शिवाजी महाराज आणि किल्ले हे एक अतूट नातं, एक घट्ट सांगड घातलं गेलेलं प्रकरण आहे. तर असं का झालं? काय होतं त्या व्यक्तीमध्ये असं वेगळं की त्यांच्यामुळे किल्ल्यांना आणि किल्ल्यांमुळे त्यांना महत्व आलं? याचा थोडासा आपण मागोवा घेणार आहोत. या किल्ल्यांचा उपयोग त्यांनी कसा कसा करून घेतला हे अगदी पहिल्या 5-7 मिनिटात मी सांगणार. आणि मग किल्ल्यांच्या म्हणजे किल्ल्यांबद्दलचे दुर्ग विज्ञान ज्याला मी म्हणतोय त्याच्याकडे मी येणार आहे. आपल्याला शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला कुठलाही प्रसंग घेतला तरी सध्याच्या तुमच्या भाषेमध्ये अल्टी असतो, तो काहीतरी लई भारी असतं. पहिलंच त्यांचं जावळी प्रकरण आपल्याला माहिती आहे. साधारणतः 54-55च्या आसपास, म्हणजे मी ज्यावेळेला असं म्हणेन ना त्यावेळी ते 1600 धरायचं बरं का. ज्यावेळी 1900 असेल तेव्हा मी मुद्दाम सांगेन 1900 ते 54-55च्या आसपास शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली. नोव्हेंबरमध्ये त्यांनी जावळी जिंकली आणि फेब्रुवारीपर्यंत ते तिथेच होते. सगळा परिसर त्यांनी पायी हिंडून पाहिला आणि मग त्यांचे एक मदतनीस, नंतर पुढे ते स्वराज्याचे पंतप्रधान झाले, मोरोपंत पिंगळे, यांना असं सांगितलं, हा जो इथे गुढ्या किंवा ढोरप्या नावाचा डोंगर आहे त्याच्यावर एक किल्ला बांधायचा आणि हे काम जितक्या लवकर होईल तितकं करायचं. प्रतापगड हे त्या किल्ल्याचं नाव. 56 साली
बांधायला सुरुवात झाली आणि 57च्या आसपास तो बांधून पुरा पण झाला. 58 मध्ये नक्कीच तो पुरा झालेला होता. आणि 59 साली अफजल खानाची स्वारी आली. तर आपण इतिहासामध्ये रीडिंग बिटवीन द लाईन्स असं जर एक ध्येय ठेवलं तर आपल्याला पहिला प्रश्न असा येईल की ज्या जावळीमध्ये राहून चंद्रराव मोरे, चंद्रराव ही पदवी आहे, त्यावेळेस जे होते ते यशवंतराव होते, यशवंतराव मोरे, ते चंद्रराव ही त्यांची पदवी आहे. चंद्रराव मोरे हे जर काही शतक त्या जावळीमध्ये बसून सगळा दरारा निर्माण करत होते, सगळं राज्य चालवत होते, तर आणखी नव्या किल्ल्याची जरूर काय. तुम्ही त्या भागात कधी गेलात तर छानच, नाही तर मुद्दाम जा. मुख्य दळणवळणाच्या रस्त्यापासून जावळी आत आहे. जावळी हे जे गाव आहे ते त्यांची जी भुईकोट किल्ला होता तिथे, तो आता नाहीये काही तिथे शिल्लक, पण ते जावळी हे आत आहे. मग बिघडलं कुठे. तिथे चंद्रराव करतच होते ना काही शतक राज्य, मग नव्या किल्ल्याची गरज आहे. तर त्याची गंमत अशी आहे, आदिलशहा ही एक आर्थिक सत्ता होती, फायनान्शियल पॉवर होती. महसुलातून मिळणारा रेव्हेन्यू जो वसूल आहे त्याच्यावर ते राज्य चालत होतं. कारण आदिलशाहीमध्ये त्यावेळची पश्चिम हिंदुस्थानच्या किनाऱ्यावरची 3 आंतरराष्ट्रीय बंदरं होती. त्यातलं एक होतं महाड. आता महाडमध्ये मोठ्या बोटी येत नाहीत कारण ते खाडीमध्ये गाळ साचून ते सगळं ओव्हरलंय. बाणकोटला सुद्धा जेमतेम त्या सावित्रीच्या इथे त्या जहाजं लागतात. तर त्या महाड बंदरातनं जे काही व्यापार चालायचा तो 2 घाटावाटांनी देशावर यायचा आणि मग तो विजापूरला जायचा. एक आहे आज जो आपण वापरतो तो आंबेनळी घाट, म्हणजे महाबळेश्वरवरनं आपण पोलादपूर वाडा कुंभरोशी पर्यंत येतो तो रडतोंडीचा घाट, त्यातनं पुढे जो जातो तो आंबेनळीचा घाट. आणि दुसरा रामघाट. असे 2 घाटवाटांनी तो माल सगळा वर यायचा. आणि त्या रस्त्यावर जर देखरेख ठेवायची असेल, तिथे जर महसूल म्हणजे टोल नाका निर्माण करायचा असेल तर प्रतापगड ही जागा योग्य आहे. प्रतापगडाच्या खालचं जे वाडा कुमरोशी गाव आहे तिथे एक महसूल गोळा करणारं केंद्र निर्माण केलं तर जे पैसे आज आदिलशहाला जात आहेत ते आपल्याकडे येतील अशी ठाम समजूत शिवाजी महाराजांची होती. नंतर ती खरी ठरली. आता आदिलशहाचं उत्पन्न कमी झालं, 1/3 उत्पन्न या एका बंदरातनं येणारं ते सगळं कमी झालं. म्हणून त्यांनी अफजल खानाची स्वारी केली, म्हणजे अफजल खानाला शिवाजी महाराजांकडे पाठवलं. अफजल खानच का पाठवला हो, काय बाकी सरदार नव्हते. तर अफजल खान हा वाईचा सुभेदार होता आणि आपल्या घरात काय चालतं याच्यापेक्षा शेजारच्या घरात काय चालतं हे आपल्याला जास्त माहिती असतं. त्यामुळे शेजारच्या सुभ्यामध्ये काय आहे हे अफजल खानाला चांगलं माहिती होतं आणि म्हणून अफजल खानाची नेमणूक झाली. ते 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट झाली. काय व्हायचं ते झालं. ही 10 नोव्हेंबरची गोष्ट आहे. 28 नोव्हेंबरला शिवाजी महाराज आपल्या काही सैन्यासह पन्हाळगडावर गेले होते आणि पन्हाळगड जिंकला होता. 10 नोव्हेंबर 28 नोव्हेंबर 18 दिवस. या 18 दिवसात त्यांना 15 किल्ले त्यांच्या ताब्यात आले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवण्यासारखी गोष्ट आहे. 15 दिवसात 18 किल्ल्याचा ट्रेक नाही करता येणार आपल्याला. सॉरी चुकलं, 18 दिवसात 15 किल्ल्यांचा ट्रेक नाही करता येणार. हे त्यांनी केलं. कसं काय झालं. या सगळ्या म्हणजे प्रतापगडापासून पन्हाळगडापर्यंत सह्याद्रीमध्ये जे जे किल्ले आहेत त्या सगळ्या किल्ल्यांवरची लढाऊ फौज ही अफजल खानाच्या सैन्यात आलेली होती. आणि अफजल आणि शिवाजी अशी ज्या वेळेला भेट होणार आहे
हे सगळ्या म्हणजे युरोपमधल्या वर्तमानपत्रात पण त्याच्या बातम्या आल्या होत्या. त्या संशोधकांनी गोळा करून छापून प्रसिद्ध पण केले आहेत. त्यावेळेस शिवाजी महाराज नक्की मरणार याची सगळ्यांना खात्री होती, फक्त दोघांना नव्हती, शिवाजी महाराज आणि अफजल खान. काय होईल माहित नव्हतं. अशा ज्या अफजल खानाने औरंगजेबाला एकदा पकडलं होतं, शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांना कैद केलं होतं, शिवाजी महाराजांचा थोरला भाऊ संभाजी याला त्यांनी कनगिरीच्या लढाईमध्ये दोघं खरं आदिलशाकडनंच लढवले, पण त्यांनी त्याला कप्तानी मारलं. असा हा जबरदस्त माणूस, अत्यंत अनुभवी सेनानायक, त्याचं पारिपत्य करून हे शिवाजी महाराज आपल्या किल्ल्याच्या पायथ्याशी आलेत. आता ते वर येणार आणि घेणार किल्ला. किल्ल्यावर लढाऊ फौजच नव्हती, बाजार बोंडगे आणि आचार पांडके असलीच मंडळी होती. या 15 किल्ल्यांचं व्हेकंट पोझेशन शिवाजी महाराजांना मिळालं. ही संधी परत आयुष्यात कधी येणार नव्हती. म्हणून हे वेगळेपण आहे. पन्हाळगडाकडे कशाला गेले हो? इकडे त्र्यंबकेश्वरला तेवढेच अंतर आहे साधारणपणे. ते त्र्यंबकगड, श्रीगड कशा करता गेले? तर ती जी मगाशी मी 3 बंदरं म्हटली, ती उरलेली 2 बंदरं आहेत, दाभोळ आणि राजापूर, ही त्यावेळची आंतरराष्ट्रीय बंदरं आहेत. त्या 2 बंदरातून होणारा व्यापार तो पन्हाळगडाच्या खालून विजापुराकडे जातो. पन्हाळगड जर आपण जिंकला, आपल्या ताब्यात ठेवला, तर तो महसूल पण आपल्याला मिळेल, ही शिवाजी महाराजांची कल्पना होती. पुढे ते सिद्धी-जोहरचं प्रकरण झालं, तो किल्ला परत देऊन टाकावा लागला. मग तो मोगलांच्या बाजूनी शिवाजी महाराज पन्हाळा जिंकायला गेले, ते नेतोजी पालकरला समयास का पावला नाहीत, ते सगळं झालं. पण नंतर ती आग्र्याची कैद झाली. आग्र्याच्या तिथनं सुटून आल्यानंतर 70 सालापासनं 70, 72, 74 अशा 70 ते 72, 72 ते 74 अशा 2 वर्षाच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी गेलेले, म्हणजे पुरंदरच्या तहात जे 65 सालच्या तहात गेले होते, ते सगळे किल्ले जिंकून घेतले. आणखीन 4 किल्ले काही मिळवले. आणि तुम्ही जर बघितलं तर 1672 मध्ये कोंडाजी फर्जंदनी तो किल्ला जिंकलाय पन्हाळा शिवाजी महाराजांसाठी. त्यानंतर शिवाजी महाराजांवर एकही स्वारी आदिलशहाची झालेली नाहीये. कसं काय झालं असं? अहो, कोणची स्वारी करायची तर पैसे पाहिजेत. 3 आंतरराष्ट्रीय बंदरांचा महसूल आता मिळेनासा झालाय आदिलशाहीला. आणि असं पाण्यात मातीचं ढेकूळ टाकल्यावर विरघळतं तसं ती आदिलशाही विरघळायला लागलेली होती. पैसे नाहीत, मोहिमा काढणं शक्य नाही. आणि शिवाजी महाराजांचं सामर्थ्य प्रचंड वाढलेलं होतं. आदिलशाहीच्या तोडीस तोड नाही, त्याच्या वरचढ झालेलं होतं. त्यामुळे मोहीम काढली गेली नाही. आणखी एक, कारण मला दिलेल्या वेळेचं मी बरोबर नियोजन केलंय, तर आणखी एक मुद्दाम गोष्ट तुम्हाला सांगतो मी. 74 साली महाराजांना राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकानंतर त्यांनी पहिलं काय केलं तर दक्षिण दिग्विजय केला. प्रश्न असा येतो, उत्तर दिग्विजय का नाही हो केला? काय 4 दिशा आहेत, कुठल्याही बाजूला जायला काय हरकत होती, पूर्वेला जायचं. तर एक शिवाजी महाराजांचे सहकारी होते, राहुजी सोमनाथ. ते चौल रेवदंडा इथे शिवाजी महाराजांच्या तर्फे तिथे त्यांची नेमणूक झालेली होती. तो भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, पण तिथे वकील ज्याला आपण म्हणतो रेसिडेंट, तशी त्यांची नेमणूक केलेली होती राहुजी सोमनाथची. त्या चौलच्या बंदरामध्ये, तेही आंतरराष्ट्रीय बंदर आहे बरं का त्यावेळेचं, त्या तिथे एक ॲबे कॅरे नावाचा एक इटालियन प्रवासी आला होता. त्या ॲबे कॅरेने विचारलं शिवाजी महाराजांच्या बद्दल, बरेच त्यांच्या गप्पा झाल्या. ते सगळं ॲबे कॅरेने लिहून ठेवलं. त्यात ॲबे कॅरे असं लिहितो की मी ज्यावेळी राहुजी सोमनाथशी बोललो त्यावेळी त्यांनी मला काही गमती सांगितल्या. त्यातली एक गंमत अशी की
आम्ही म्हणजे आता राऊजी सोमनाथ आणि त्यांचे काही वरिष्ठ जी सहकारी होते ते शिवाजी महाराजांशी एकदा गप्पा मारायला बसले होते आणि त्यांनी असं म्हटलं की दरवर्षी आपण नवीन किल्ले जिंकतोय, काही नवीन बांधतोय, त्याच्यावर प्रचंड पैसा खर्च होतोय, हे कशासाठी? आहेत की खूप किल्ले आता आपल्याकडे. तर त्या शिवाजी महाराजांनी राऊजी सोमनाथांना किंवा त्या मंडळींना सांगितलं, ते उत्तर ॲबेकॅरेने लिहून ठेवलंय म्हणून आपल्याला माहिती आहे. त्यात ते ॲबेकॅरे असं म्हणतो की शिवाजी महाराज असं म्हणाले की, आता ते जुन्या मराठीत म्हणलेले आहेत, ते मी तसं सांगत नाहीये, एक ना एक दिवस आलमगिरास दक्षिणेत उतरावेच लागेल, कारण मी एवढा बलिष्ठ होतोय ते त्याला परवडणारं नाहीये. मी माझे किल्ले इतक्या मजबूतीने, तयारीने आणि टुकीने ठेवलेले आहेत, एक एक किल्ला एक एक वरूस भांडवला तर औरंगजेबास स्वराज्य जिंकून घेण्यास 350 वर्षाची उमर पाहिजे, जे अशक्य आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य औरंगजेब जिंकू शकणार नाही अशी तयारी मी या किल्ल्यांवर करतोय. या किल्ल्यांची संख्या जेवढी जास्त तेवढं औरंगजेबाला ते आणखीन कठीण जाईल. हे शिवाजी महाराज ज्या ठामपणाने म्हणतायत, कॉन्फिडन्सने म्हणतायत, ते पुढे झालं का हो खरं? तसं झालं ना. 1682 मध्ये औरंगजेब दक्षिणेत आला, 1707 मध्ये तो मेला. 25 वर्ष जवळजवळ तो इथे लढतोय, 27 वर्ष लढतोय. जी मधली काही वर्ष ते आदिलशाही कुतुबशाही पण जिंकायला तो गेला होता, पण ती सोडून देऊ आपण. 25-27 वर्ष लढतोय, त्याला नाही स्वराज्य जिंकून घेता आलं. हा रामशेजचा किल्ला, नाशिक जवळचा किल्ला आहे, छोटा किल्ला, त्या किल्ल्याला वेढा घातला. 5.5 वर्ष तो किल्ला लढवला गेला. म्हणजे शिवाजी महाराजांचे व्यक्त केलं होतं की एक एक वरूस कुठलं 5-5, 5.5 वर्ष ते किल्ले लढवले गेले. ही खरंच चेष्टेची गोष्ट नाहीये, कारण तो आलमगीर 1 लाखाची फौज घेऊन इथे आला होता. महाराष्ट्राची लोकसंख्या सगळी जरी लढाऊ बनली असती तरी ती काही आजार झाली असती. त्या लाखाच्या एवढी आपल्याला फौज निर्माण करणं शक्यच नव्हतं. तेव्हा हा असमान लढा होता. अत्यंत पैसे भरपूर, दारुगोळा भरपूर, सामर्थ्य भरपूर आणि रसद पुरवठा, अशा औरंगजेबाशी सामना देणं अवघड होणार होतं शिवाजी महाराजांना सुद्धा. मग त्यांनी काय ठरवलं की आपल्या समजा मारामारी सुरू झाली, आपण 2 पावलं मागे गेलं तर तो शत्रू 1 पाऊल पुढे येतो, तो 1 पाऊल पुढे आल्यावर आपण 4 पावलं मागे जायचं, तो 2 पावलं पुढे येतो. असं करत 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 आपण किती मागे जाऊ शकू? उत्तरेत मोहीम काढली असती तर अशी मागे नसतं जाता आलं. दक्षिणेत मोहीम काढल्यामुळे ते दक्षिणेत कुठे, तर त्यावेळेचा अजिंक्य किल्ला जिंजी, तो जिंजी जिंकायचा, ताब्यात घ्यायचा, तिथे आपलं मुलूक निर्माण करायचा, हिंदवी स्वराज्याची दुसरी ब्रँच तिथे निर्माण करायची. आता दिल्ली ते रायगड हा जो परिसर आहे, कारण पुणे महाराजांच्या ताब्यात नव्हतं, ही औरंगजेबाच्या काळची गोष्ट सांगतोय मी. तर हे जवळजवळ 1,500 किलोमीटर अंतर आहे आणि राजगड ते जिंजी हे 2,000 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे औरंगजेबाचं सैन्य ज्यावेळेला लढायला येईल, जिंजी सारखा बळकट किल्ला आहे, त्याचा देखील वेढा 7 वर्ष चाललेला होता. राजाराम आतमध्ये म्हणजे कोंडला गेला होता. 7 वर्ष इतिकत खान, म्हणजे त्यावेळेचं नाव जुल्फिकार खान, त्यांनी या जिंजीला वेढा घातला होता. तर ज्याला आपण सैन्याच्या भाषेमध्ये, मिलिटरीच्या भाषेमध्ये स्ट्रॅटेजिक डेप्थ असं म्हणतात. स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणजे माघार टापू. काय फायदा झाला त्याचा? तर जिंजीच्या परिसरात, जिंजी हे कुठे तुम्हाला माहिती असेल, पुदुच्चेरी म्हणजे पॉंडेचेरी, त्याच्या जवळ तो आर्काट जिल्ह्यामध्ये ते जिंजीचा किल्ला आहे. बलदंड किल्ला आहे. त्याला 3 बाले किल्ले आहेत, कृष्णगिरी, रायगिरी, चंद्रगिरी असे 3 बाले किल्ले आहेत त्याला. आणि संबंध त्याला जवळजवळ
10-12 फूट रुंदीची भिंत आहे, म्हणजे तटबंदी आहे. प्रचंड बलाढ्य किल्ला आहे तो. तुम्हाला कधी संधी मिळेल तर अवश्य जाऊन तो पहा तुम्ही एकदा. तर या जिंजीपर्यंत ज्या वेळेला आपण माघार घ्यायची वेळ येईल त्यावेळेला आपली रसद पुरवठा तिथनच होणार आहे, कारण ते भोवतालचा प्रदेश आपल्याच ताब्यात आहे. पण औरंगजेबाची रसद पुरवठ्याची जी सप्लाय लाईन आहे ती दिल्ली आग्र्यापासून जिंजीपर्यंत 3,500-4,000 किलोमीटरची होणार आहे. अशा सप्लाय लाईनवर आपण जर छापे घालत बसलो, त्यांनी पाठवलेले पैसे, त्यांनी पाठवलेला दारुगोळा, त्यांनी पाठवलेले वैद्य, म्हणजे युद्धामध्ये जखमी होणाऱ्यांना औषधोपचार करायला मेडिकल हेल्प पाहिजे, त्यांनी पाठवलेलं दाणागोटा सगळं वाटेत लुटायचं आणि एवढ्या लांब जाऊन बसायचं, ते एका जिंजीसारख्या किल्ल्याच्या भरवशावर. म्हणजे शिवाजी महाराज या सगळ्या गोष्टीत किती दूरवरचा विचार करतायत. प्रतापगड का बांधला, पन्हाळगड का जिंकला, जिंजीकडे का गेले, हे सगळ्याची उत्तरं त्यांच्या दुर्ग कारणामध्ये येतात. आणि रामचंद्र पंत अमात्यांचं जे पुस्तक आहे आज्ञापत्र, त्यात एक वाक्य असं आहे, त्या दुर्ग प्रकरणाची सुरुवातच त्यांनी अशी केली आहे, संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. तर आणखीन पहिल्या परिच्छेदात खूप म्हटलंय त्यांनी किल्ल्यांबद्दल. तर मला हे जे काही आणखी गंमत सांगायची राहिली ती आधी सांगून टाकतो, नंतर विसरायला नको. 65चा जो पुरंदरचा तह झाला मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान, त्यावेळेला शिवाजी महाराजांकडे 12 किल्ले राहिले होते. 22-23 किल्ले मुघलांना द्यावे लागले होते. ही गोष्ट 1665. 1675चं एक पत्र उपलब्ध आहे, राज्याभिषेकानंतरचं पत्र आहे ते. त्यात महाराज असं म्हणतात, हजरतीस 360 किल्ले आहेत. म्हणजे माझ्याकडे, म्हणजे शिवाजी महाराज म्हणतात माझ्याकडे 350 पेक्षा जास्त किल्ले आहेत. 12 किल्ले आणि 350 किल्ले, 360 किल्ले, हजरतीस 360 किल्ले आहेत. म्हणजे 30 पट 10 वर्षात. हे अतर्क्य आहे. असं घडू शकतं याच्यावर आपण खरंच विश्वास नाही ठेवू शकणार. कारण एक एक किल्ला नुसतं ट्रेकला जातो आपण चढून, ते तिथे वर जातो त्यावेळेला अगदी छाती फुटायची वेळ आलेली असते, जीव आत ओढायला लागलेली असते, ते पाणी संपलेलं असतं. बरं वर काही निवडक किल्ले सोडले तर काही मिळत नसतं आणि आपणच ते काटक्या गोळा करून स्वयंपाक करायचं, असं ते सगळं असतं. तर 12 किल्ल्यापासनं 10 वर्षाच्या आत हा राजा 30 पट किल्ले वाढवतो. म्हणजे दुर्ग कारण किती महत्वाचं होतं हे आपल्या त्यातनं लक्षात येतं. हे जे काही हजरतीस 360 किल्ले आहेत, हे सगळे किल्ले त्यांनी बांधलेले नाहीत. बहुसंख्य किल्ले हे शिवपूर्वकालीन आहेत. मग राष्ट्रकुटांचे असतील, शिलाहारांचे असतील, यादवांचे असतील, स्थानिक काही लोकांचे असतील, आणि फार थोडे किल्ले शिवकाळानंतर बांधले गेलेले आहेत. पण शिवाजी महाराजांनी स्वतः काही किल्ले बांधले का नाही? मग बांधले. त्यांची संख्या जर आपण अगदी असं कागद पेन्सिल घेऊन बसलो तर 20-25च्या पुढे काही जात नाही. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची संख्या ही 20-25च्या आसपास आहे आणि हजरतीस मात्र 360 किल्ले आहेत. आता मी जे काही 250-300 किल्ले पाहिले त्यात मी शिवनिर्मित किल्ले आणि इतर किल्ले यांचा असा एक तौलनिक अभ्यास करायला आपोआप सुरुवात झाली. आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे शिवनिर्मित प्रत्येक किल्ला हे युट्यूबवर टाकण्या एवढं महत्वाचं रहस्यमय प्रकरण आहे. ते आपण थोडा समजावून घ्यायचा प्रयत्न करूया. मी ज्या किल्ल्यांबद्दल बोलणार आहे त्यावेळेला किल्ल्यांचे आज 4 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. काही भुईकोट किल्ले आहेत, काही डोंगरावरचे किल्ले आहेत, काही समुद्र काठावरचे किल्ले आहेत आणि काही समुद्रातल्या बेटावर असणारे किल्ले आहेत. असे 4 प्रकार आपण घटकाबद्दल रुख. तसे अनेक प्रकारचे किल्ले सांगितले गेलेले आहेत. म्हणजे आता यादवांच्या काळामध्ये
लाला लक्ष्मीधर या नावाचा एक माणूस होता, त्यांनी दैवज्ञ विलास नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये किल्ल्यांचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण दिलेलं आहे. त्यात तो म्हणतो, प्रथमम गिरिदुर्गंच जलदुर्गम द्वितीयकम तृतीयम गवरम दुर्गम, चुकलं, प्रथमम गिरिदुर्गंच वनदुर्गम द्वितीयकम तृतीयम गवरम दुर्गम स्यान्मिश्रम चतुर्थकम पंचमम कर्दमम दुर्गम षष्ठम स्यान्मिश्रकम तथा सप्तमम ग्रामदुर्गम स्यात् कोष्ठदुर्गम तथाष्टकम. असे 8 प्रकारचे किल्ले लाला लक्ष्मीधर म्हणतो. रामायण, महाभारत, ऋग्वेद, मनुस्मृती, मयमद, अनेक अनेक ग्रंथ, त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळ्या वार्क्षदुर्ग, अमुक तमुक खूप किल्ल्याचे प्रकार दिलेले आहेत. पण तेवढ्या प्रकार आपल्याला वेळ नाही, तेवढा आपले काय तास सव्वा तासच आहे. तेवढ्या वेळात मला काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. समजा आपण असं घटकाभर धरू, आपण देशावर राहणारे लोक आहोत आत्ता, म्हणजे कोकणात नाही, देशावरच्या किल्ल्यांचा विचार केला तर गिरिदुर्ग खूप आहेत. अशी एक कल्पना करू, हा डोंगर आहे आणि या इथे या किल्ल्याचं दार शिवाजी महाराजांना अपेक्षित आहे. तर दरवाजाकडे येणारी वाट या खालच्या डोंगरावरनं इकडनं येऊ शकेल, समोरनं येऊ शकेल, इकडनंही येऊ शकेल. तुम्ही जर शिवनिर्मित किल्ले पाहिलेत, मग तो रायगड आहे, राजगड आहे, प्रतापगड आहे, साजरा गोजरा आहे, सिंधुदुर्ग आहे, अनेक अनेक किल्ले आहेत, शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत. या सगळ्या किल्ल्यांमध्ये सामायिक गोष्ट काय दिसते, त्या किल्ल्याच्या दाराकडे येताना इकडनंच वाट आहे. म्हणजे चढत असताना किंवा तिथे येत असताना किल्ला उजवीकडे राहतो आणि आपण त्या किल्ल्याच्या महाद्वाराकडे जातो. तुमच्यापैकी बहुतेकांनी प्रतापगड पाहिला असेल असं मी धरतो. म्हणजे प्रतापगड हा तिथे तिथपर्यंत गाडी बिडी जाते, त्यामुळे बऱ्याच लोकांनी महाबळेश्वरला जायच्या निमित्ताने किंवा अनेक पाहिला असतो. तो पाहिला असेल असं मी धरतोय आणि मग पुढचं बोलतो. आपण आपली वाहनं जिथे ठेवतो त्या गाडी तळावर, पार्किंग लॉटमध्ये, आणि नंतर आपण महादरवाजाकडे जायला लागतो. आपल्या उजव्या हाताला तटबंदी आहे. त्या तटबंदीमध्ये जंग्या आहेत. जंग्या म्हणजे अशी उभी भोकं असतात आणि त्या भोकातून आपण खालनं येणाऱ्या शत्रूवर धनुष्याला लावलेला बाण, काही वेळेला भाले, काही वेळेला त्या ठासणीच्या बंदुका होत्या, त्या बंदुका रोखून ते येणाऱ्या शत्रू सैनिकावर मारा करता यायचा. आणि ती त्या तटबंदीतली फट आहे, त्यामुळे मागचा माणूस खालच्या माणसाला कोण कुठे आहे हे दिसायचं नाही, म्हणजे आडोसा घेऊन तो हल्ला करता यायचा. तर या शिवकाळामध्ये कोणकोणत्या प्रकारचे खेळ होते हो? गोट्या होत्या. तुम्ही खेळात की नाही गोट्या माहित नाही, पण मी खेळलोय लहानपणी खूप. भोवरे होते. तो दुसऱ्याचा भोवरा आपल्या आरीनी बरोबर कसा फोडायचा, म्हणजे नेमबाजी. तर नेमबाजीचं स्किल वाढेल असेच त्यावेळेचे सगळे खेळ होते. महाराष्ट्रामध्ये दगडांना तुटवडा नाही. मी खऱ्या दगडांबद्दल बोलतोय हा. तर या डोंगरी किल्ल्यांवर दगड असणं स्वाभाविकच होतं. टेनिसच्या चेंडू एवढा ओबडधोबड दगड त्या तटबंदीवर उभे असणाऱ्या मावळ्यांनी जर खाली नेम धरून मारला, 50-60 फुटावरनं तो दगड येणार आहे, मुद्दा मारलेला, म्हणजे त्याला खूप वेग असणार आहे. तर त्याचा तडाखा जोरदार बसेल. तो हातावर बसला, डोक्यावर बसला, पाठीवर बसला तर माणूस गारद होईल, पुढे लढू नाही शकणार तो. तर या दगडांचा वापर या इथे बसणाऱ्या मावळ्यांना येणाऱ्या शत्रू सैनिकांवर मारा करण्यासाठी व्हायचा. मग सोपं आहे ना. त्यावेळेची हत्यारं 2 होती, आक्रमणासाठी तलवार आणि संरक्षणासाठी ढाल. ढाल ही ते नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये दाखवतात तशी नसते. गोल तव्याला मागच्या बाजूला मूठ आणि ती धरायची, अशी ढाल जगात कुठेही नाही.
तुम्ही जगातल्या कुठल्याही संग्रहालयाला भेट द्या, कोणत्याही ढालीला मूठ नाहीये, अशी धरायला मूठ नाहीये. एखादी समजा ही ढाल आहे असं धरू आपण, तर या ढालीवर इथे अशी 4 पितळ्याच्या असतील, लोखंडाच्या असतील, अशा फुल्या लावलेल्या असतात किंवा फुलं लावलेली असतात. त्याच्या मागच्या बाजूला ढालीत असं गुळखं असतं, म्हणजे अशा आकाराचं ते एक पट्टी असते आपण म्हणू, आणि त्याची टोकं पुढे काढून त्या ढालीच्या पुढच्या भागात येतात. ती दिसू नयेत म्हणून त्याच्यावरती फुली लावलेली असते. ती पितळेची असते, चांदीची असते, कसली जी असेल ती असते. अशा 4 गुळखी आहेत. हात इथे ठेवायचा आणि चामड्याच्या वादीनी ती ढाल हाताला पक्की बांधायची. समजा अशी ती तव्याला मूठ आहे तसं जर ढाल असेल तर शत्रूचा जोरात वार आला तर ती हातातनं पडू शकते. ती ज्या रिबीटनी ती मूठ त्या ढालीला चिकटवलेली असेल ती तुटू शकते. त्याला आधार काहीच नाहीये, पण जेव्हा ढाल अशी बांधलेली असते तेव्हा त्याला खूप मोठा सपोर्ट मिळतो. आजही ज्या कोणी निदर्शक काहीतरी मोर्चे घेऊन जातात, दगडफेक करतात, तेव्हा त्या आपल्या ट्रान्सपरंट ढाली असतात, म्हणजे ॲक्रिलिकच्या किंवा प्लॅस्टिकच्या त्या असतात. त्या मोठ्या असतात, आकार मोठा असतो त्याचा. त्या ढाली देखील अशाच बांधलेल्या असतात, फक्त चामड्याच्या वादीच्या ऐवजी नायलॉनच्या कॉर्डनी बांधलेल्या असतात. म्हणजे शेवटी बांधायची अशीच, त्याला हा एवढा सपोर्ट मिळतो. आता मी इकडे येतोय दरवाजा इथे, मी आक्रमक आहे, मला या किल्ल्याच्या दारापर्यंत यायचं आहे आणि वरनं दगड येत आहेत. मी काय करीन? पण ती वाट पण अरुंद असणार आहे, म्हणजे चालत चालत रमत गमत नाही, ती पटकन जायला पाहिजे. तर ते दगड चुकवायचा प्रयत्न करीन. पण मंडळी खूप आहेत हो वर, आणि ती लांबच्या लांब तटबंदी आहे, म्हणजे दगड कुठनंही येणार आहे, केव्हाही येणार आहे. मी माझ्या हातात जी उजव्या हातात तलवार आहे त्या तलवारीनी ते दगड अडवायला लागलो. तलवारीवर तो दगड आपटला. तलवारीची धार काय होईल? तशी नाही राहणार, ती बोथट होईल. आणि ज्या वेळेला मी इथपर्यंत येईन त्या तलवारीवर 4-5 दगड आपटलेले असतील, तलवारीला धारच नसेल, आणि ज्यावेळी इथे दरवाजापर्यंत मी आलो आणि हर हर महादेव करत 5 माणसं नुसतीच काही नाही नुसतं हर हर महादेव करत बाहेर आली, तर माझ्या तलवारीला धारच नाहीये ना, म्हणजे मला त्याचा वापर करता येणार नाहीये किंवा वापर तितका इफेक्टिव्हली करता येणार नाहीये. मग काय मी म्हणणार का टाइम प्लीज मी दुसरी तलवार घेऊन येतो? नाही चालायचं. मग ढाल आहे ना हातात, तुम्ही आज किंवा केव्हाही तुमच्या सोयीने सगळे लोक घरातले रात्री झोपले की हा उद्योग करा. हॉस्टेलवर असलं तर तिथे त्या कॉरिडॉरमध्ये असा हात करायचा आणि चालायला भरभर चालायला सुरुवात करायची. एक 10-15 पावलं तुम्ही चाललात की नक्की पडणार आहात, कारण ती एक तर वाट पण अनइव्हन आहे. त्यामुळे त्या वाटेवरनं जलद गतीने जाताना आपलाच पाय आपल्या पायात अडखळून, कारण आपलं लक्ष तिकडे असणार आहे, खाली वाटेवर काय खड्डे आहेत, दगड आहेत, काही आपलं लक्ष असणार नाहीये. माणूस पडतो, आणि माणूस पडणं ही फार सुसंधी असते, कारण वरनं एखादा भाला सरसरत येईल, पाठीला वेध घेईल, मग तो माणूस काही लढायच्या अवस्थेमध्ये राहणार नाही. म्हणजे शत्रूची अडचण हाच माझा फायदा. हे अशी वाट ठेवली तरच होऊ शकतं. इकडनं वाट ठेवली तर सरळच ढाल आपल्याला करता येईल, समोरनं वाट ठेवली तरी आपल्याला ती ढाल आडोशाला वापरता येईल. तर विशेष वापरलेलं ज्ञान म्हणजे विज्ञान. तर किल्ल्याच्या दरवाजाच्या कडे येणाऱ्या वाटेची इतकी तपशिलाने विचार करून आखणी करणं हा विज्ञानाचा प्रकार आहे. त्याला अगदी तुम्ही आत्ताच्या भाषेत न्यूक्लिअर किंवा असलं काही म्हणू नका त्याला, किंवा कॉम्प्युटर सायन्स असलं काही म्हणू नका. त्यावेळेचं ते एक वेगळं शोधून काढलेलं तंत्र आहे. तुम्ही सिंहगडवर जा, पुरंदरवर जा, पन्हाळगडवर जा, सज्जनगडवर जा असं नाहीये, फक्त शिवनिर्मित किल्ल्यांवर आहे असं बघायला मिळतं. म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे आणि विशेष उद्दिष्ट ठेवून हे केलेलं आहे. ओके, ठीक आहे, दरवाजापर्यंत आलो आपण.
दरवाजा काही शनिवारवाड्यासारखा दर्शनी दरवाजा नाही आहे. या इथे म्हणजे वाटेनी येताना आपलं तोंड तिकडे असणार आहे, दरवाजा इथे आहे. म्हणजे या मधल्या बुरुजाला पूर्ण वळसा घालून दरवाजाकडे आपण येणार. म्हणजे तिकडे पाठ होणार आपली, ज्या यायची दिशा जी होती त्याच्या बरोबर विरुद्ध. आत आल्यावर काही पुरेशी जागा नाही आहे, लगेच वळायला लागतं, म्हणजे परत तिकडे तोंड होतं. आणि हे जे दोन बुरुज आहेत महादरवाजाच्या शेजारी, त्याला काय तुम्ही म्हणायचं असेल ते नाव काही ठेवा त्याला, त्या बुरुजावर असणारे मावळे काही तंबाखू मळत बसणार नाही आहेत. वरनं जळते बोळे टाकणार आहेत, उकळतं पाणी टाकणार आहेत, तापलेलं तेल टाकणार आहेत, दगड आहेतच, बंदुका आहेत, बाण आहेत. यांचा मारा त्या छोट्याशा जागेमध्ये हे मावळे करणार आहेत. म्हणजे शत्रू त्या चक्रव्यूहात अडकतोय आणि त्याला पुढे येता येणार नाहीये. याच्यात आणखी एक गंमत आहे. बऱ्याच किल्ल्यांचे दरवाजे, शनिवारवाड्याचा आपला दरवाजा, त्याला तुम्ही असे लांब लांब खिळे बघितले असतील, कील्स असं त्याला म्हणतात. तर ते सुळेच आहेत. आणि सिडने टॉयच्या पुस्तकामध्ये भारतात अशा तऱ्हेचे 8 तऱ्हेचे खिळे वापरले जातात असं ते चित्र काढून त्यांनी दाखवलेलं आहे. आणि ते जवळजवळ सगळे किल्ले मी जाऊन पाहून आलो, तसेच ते खिळे आहेत. कशा करता दरवाज्यावर खिळे? काय लोखंड जास्त होतं का, स्वस्त झालं होतं का, काय झालं होतं? तर दरवाज्यावर हत्तीने धडक द्यायची, म्हणजे दरवाजा फुटतो आणि मग त्यात घुसता येतं. आपण असं कल्पना करू की त्या अवघड वाटेने हत्ती पण आणले, किल्ल्याच्या दरवाजापर्यंत हत्ती आणले. तर हा इकडचा बुरुज आणि इकडचा बुरुज, इथे दरवाजा आहे, हा बुरुज आणि हा बुरुज, या बुरुजांमधून जी वाट आहे ती इतकी अरुंद ठेवली आहे की म्हणजे काय FSI कमी होता म्हणून तसं झालं का काय माहित नाही. तर ते जे मगाशी हत्तीचं मी म्हटलं, लुकडा हत्ती सुद्धा त्या फटीतनं आत येणार नाही अशी ती अरुंद जागा करून ठेवली आहे. तरी अगदी तिथे जाऊन मोजमाप घेऊन त्याच्यापेक्षा आणखी एक लुकडा हत्ती आणला. शत्रूंनी तसा एक हत्ती आणला, तो तर धडक देणार. ते खिळेबिळे तर आहेतच, पण प्रतापगड, रायगड, राजगड यांच्या दारापुढची जी जागा आहे ही अशी विचित्र आहे. आता आपण डोंगरी किल्ल्याबद्दल बोलतोय म्हणून त्याच्याबद्दल आधी सांगतो. त्याच्या समोर पायऱ्या आहेत, काही खोदलेल्या आहेत, काही बांधलेल्या आहेत. एक पायरी 1 इंच उंचाची, दुसरी 1 फूट उंचीची, तिसरी 3-4 इंच उंचीची, चौथी अशा वेगवेगळ्या उंचीच्या आणि वेगवेगळ्या लांबीच्या म्हणजे खोलीच्या पायऱ्या आहेत. तुमच्यासारखे इंजिनियर्स तिथे गेले तर म्हणतील हे काय आहे, साध्या नीट पायऱ्या सुद्धा बांधता येईल, हा कसला राजा. हे तंत्र आहे युद्धाचं. ज्या वेळेला तो हत्ती तिथे धडक द्यायला जाणार आहे त्याला तो पळत आला पाहिजे. फास्ट बॉलर असा लांब जातो आणि पळत येऊन मग तो चेंडू टाकतो आणि त्याला चांगला टाकता येतो, जोरदार तो चेंडू. तसं हत्ती जर सलग वाट असेल, सलग सपाटी असेल तर तो जोरात पळत जाईल, पण त्याला अंदाजच येत नाही. बरं, पायरीची रुंदी देखील एखादी पायरी 2 इंचाची असेल, दुसरी 2 फुटाची असेल, म्हणजे त्या हत्तीला अंदाज घेताना तो खाली बघत असेल तर त्याला त्याचा स्पीड येणार नाही, त्याला जोरात दणका देता येणार नाही. तरी एखादा हुशार लुकडा, सुपर लुकडा हत्ती आला, त्यांनी धडक दिली तर वरचे लोक भाले मारणारच आहेत ना, वरनं फेकून गरम पाणी टाकणार आहेत, जळते बोळे टाकणार आहेत. असा तो बिथरलेला हत्ती कोणावर आक्रमण करील हो? हे तर सगळे वर बसलेत. हे शत्रू सैनिक त्याच्या बरोबर जे आलेत त्यांना तो सोंडेच्या फटकाऱ्यांनी फटकायला सुरुवात करील, पायानी मारील. आणि चुकून तो हत्ती जर तिथे पडला मेला तर तो उभा हत्ती येत नव्हता आतमध्ये, तो आता आडवा झाल्यावर ते लोडणं बाहेर काढायचं कसं? नाही जमणार. हे फक्त शिवनिर्मित किल्ल्यांच्या महाद्वाराशी बघायला मिळतं, या बाकीच्या किल्ल्यांवर नाही बघायला मिळत. असं थांबू नाही ठीक आहे, पटलं असावं म्हणून तुमच्या टाळ्या, असं मी धरतो आपलं. हा, तर अशी युक्ती
यांनी शिवनिर्मित किल्ल्यांवर तर वापरलीच. तुम्ही कधी रायगडला गेलायत की नाही माहित नाही. आणि आता मी परवाच चाललोय रायगडला, पण त्या 2 वाटेने मी जाणार आहे, त्या रोपवेने जाणार आहे. कारण बरोबरची मंडळी किल्ला पाहायला येणार आहेत, त्यांना दमवून चालणार नाही, नाही तर ते रायगड सारखा मोठा किल्ला पाहूनच होत नाही त्यांच्याकडनं. तर चढून जाणार नाहीये मी. पण तुम्ही जर कधी रायगडला त्या पायऱ्या चढून गेल, फार नाही आहेत, 1750 पायऱ्या आहेत, तर त्या पायऱ्या 1200-1300 पायऱ्या चढून गेलं की तो महादरवाजा लागतो बरं का. त्या दरवाज्यातनं असं आत आलं, परत वळून इकडे गेलं की मग इकडे 2 बुरुज आहेत, ते जुन्या रायरी किल्ल्याचे बुरुज आहेत, त्यातनं मग ती वाट वर जाते. हे अंतर किती आहे हो उंचीच्या दृष्टीने? एक 800 फूट उंचीची आहे ती जागा. म्हणजे महादरवाज्यात आलं म्हणजे सगळ्या किल्ल्यात गेलो असं नाही. सिंहगडावर आपण दरवाज्यात आत गेलो की किल्ल्यातच जातो. सातारच्या किल्ल्यावर, अजिंक्यताऱ्यावर गेला, सज्जनगडावर गेला, त्या दारातनं आत गेलं की आपण किल्ल्यातच गेलेले असतो. शिवनिर्मित डोंगरी किल्ल्यांचं दुसरं वैशिष्ट्य, या डोंगराला 2/3 उंची चढून झाली की पहिली तटबंदी, त्यात महादरवाजा, 1/3 अजून डोंगर चढायचं शिल्लकच आहे. आता रायगडावर तुम्ही कधी गेलात किंबहुना जाच, तर तुम्ही ज्यावेळी ते या इथे आत याल तेव्हा इकडे बघा, तो असा 800 फूट उंचीचा कडा आहे. त्या कड्यात अर्ध्या उंचीवर या साधारणपणे हे जे व्यासपीठ आहे किंवा जे काय आहे स्टेज, त्याच्या दुप्पट आकार होईल एवढी टाकी आहे, 4 टाकी आहेत. म्हणजे याच्या अर्ध्याचं 1 टाकं, अर्ध दुसरं टाकं, अजून 2 टाकी. ती अर्धी खोदलेली आहेत, अर्धी बांधलेली आहे. म्हणजे खालचा भाग त्याचा खोदून काढलाय खडकामध्ये, वरचा भाग बांधून काढलाय. तुम्ही कोणत्याही बाजूनी त्या टाक्यामध्ये जायचा प्रयत्न केला तर नाही, वाटच नाहीये तिथे जायला. मी आणि निनाद बेडेकर आणि मी 40-45 वर्ष मित्र होतो. अनेक किल्ले आम्ही बरोबर पाहिले, अभ्यास केला. एकदा मी निनादला म्हटलं आपण आता त्या तिथपर्यंत जाऊया. तर ते आम्ही कसे बसे त्या सॅक टाकल्या तिथल्या झाडीमध्ये, आणि कसे बसे एक 20-25 मिनिटात आम्ही त्या टाक्याशी पोहोचलो. थोडं रॉक क्लाइम्बिंग किंवा असं ते करावं लागलं. तर किल्ल्यावर टाकी कशासाठी असतात? पाण्यासाठी. पाणी कशासाठी? आंघोळीला लागतं, कपडे धुवायला लागतं, स्वयंपाकाला लागतं, बांधकाम करायचं असेल तर लागतं, झाडं असतील तिथे जे काय हत्ती घोडे उंट काय असतील त्यांना या सगळ्याला पाणी लागतं. मग ते पाणी मिळण्याची जागा, म्हणजे जर आपण त्या महादरवाजापासून त्या टाक्यापर्यंत गेलो आणि एक बादली घेऊन गेलो बरोबर, त्या बादलीत पाणी भरलं आणि परत खाली आलो तर तपेलीभर पाणी फक्त शिल्लक राहील अशी सोपी वाट आहे ती. हा, ते हलतं ते पाणी, नाही तुम्हाला वरनं तर येणं शक्य नाही कारण त्याला ओव्हर हँग आहे. त्या टाक्यापर्यंत येतच येत नाही तिकडनं. मग शिवाजी महाराज किंवा त्यांचे इंजिनियर्स आणि त्यांचे कामगार काही जरा ढिले होते का हो? ते असं कुठे भलतीकडे काय टाकी खोदली तर काय काही पाणी काढता येत नाही त्यातलं? नाही, ही युक्ती आहे, दुर्ग संरक्षणाची युक्ती आहे. काय आहे? शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे, त्यांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली लढाई जी केली ते निजामशाहचे सरदार होते. दिल्लीतले मोगल आणि दक्षिणेतले विजापूरचे आदिलशाह यांचं संयुक्त सैन्य ती निजामशाही बुडवायला आलं होतं. निजामशाही शहाजीराजांना सांगितलं, कारण त्यांचे वडील आधीच्या युद्धात मारले गेले होते, तर आता तुम्ही ही लढाई तुम्ही करायची आहे. काय सैन्य, दारुगोळा, शस्त्र ते सगळं दिलं. कुठे झाली हो लढाई? या नगर जिल्ह्यामध्ये एक भातोडी म्हणून गाव आहे, भातोडी. त्या गावाशेजारनं एक छोटीशी नदी किंवा मोठा ओढा वाहतो, त्याचं नाव भातोडीच. आणि त्या भातोडीच्या त्या नदीच्या वरच्या बाजूला एक बंधारा आहे, एक धरण आहे, छोटं धरण आहे, बंधारा आहे. त्या बंधाऱ्याचं नाव पण भातोडी बंधाराच. शहाजीराजांनी तिथे जाऊन ते सगळं युद्धक्षेत्र एकदा अभ्यासलं आणि ठरवलं की आपण काय करायचं नेमकं. आता नगर जिल्हा म्हणजे पाण्याचा सुकाळ, फेब्रुवारी महिना, मग मजबूतच पाणी नाही.
सगळंच प्रतिकूल, पाणीच नाही. पण एवढ्या सैन्याला पाणी तर लागणारच ना. माणसांना लागणार फार तर आंघोळीचे ते जुम्मे के जुम्मे होईल, पण बाकीचं काय. या हत्ती घोड्यांना पाणी पाहिजे, त्यांना भरपूर पाणी लागतं. मग अशा वेळेला ज्या नदीमध्ये पाणीच नाहीये, वाळू असते, त्या वाळूमध्ये असे गोल खड्डे करतात, त्याला डवरा असं म्हणतात. आणि तो संध्याकाळी डवरा करून ठेवला की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्यात थोडं पाणी साचतं. मग ते करवंटीनी वाटीनी काढायचं आणि आपल्याला भरून भरून घ्यायचं. बरं, नदीचे काठ हे नदीच्या पात्रापासून 15, 20, 25 फूट सुद्धा उंच असतात. त्या थाळनेरच्या किल्ल्याची जे तापी नदी आहे, तापीचं 60 फूट उंच तिथे किल्ला आहे. तो नदीच्या काठावरच किल्ला आहे, पण उंची 60 फूट आहे. तर काठ एवढे उंच असतात. असं पाणी त्या हत्ती घोड्यांना पाजण्यासाठी एवढं नाही नेता येत. म्हणून त्या सैन्यानी, संयुक्त सैन्यानी, मोगल आणि आदिलशाह, त्या नदीच्या पात्रामध्येच तळ दिला की डवरे करायचे आणि तिथल्या तिथे पाणी ते वापरायचं. शहाजीराजांनी हे सगळं पाहिलं आणि रात्री अशा बेतात तो बंधारा सुरुंग लावून फोडला की त्या पाण्याचा लोंढा यांचा जिथे तो तळ पडलेला होता संयुक्त सेनेचा, तिथे अपरात्री जाऊन पोचेल. मग ते 2.5 का 3 का 2:32 नाही माहिती, पण अपरात्री जाऊन पोचेल. अपरात्री का हो? ते 9, 9:30 पर्यंत सिरियल नाही, ते सिरियल नव्हते त्यावेळेला, म्हणजे उशिरा मंडळी झोपली तर ती गाढ झोपलेली असतील. आणि पाण्याचा ज्यावेळेला लोंढा येतो ना, पांचेचा अनुभव मी घेतलेला आहे, तो नुसतं पाणी नाहीये, ते सगळं खरवड घेऊन येतं. माती, दगड, धोंडे, झाडं, झुडपं सगळं घेऊन येतं. आणि जिथे तो तळ होता ती जरा सपाट जागा होती, त्यामुळे ते चिखल सगळा तिथे खाली बसला. त्यांचे तंबू असतील, काही उघड्यावरच झोपले असतील, तरी ते झोपताना काही तलवार अशी उशाशी नाही ठेवणार, ती म्यानामध्ये घालून अशी ठेवणार ना, ती काय बांधून तर ठेवणार नाहीत आपल्या कमरेला. काय भाले असतील, बंदुका, काय जे असेल ते, दारू असेल ती कुठेतरी ठेवलेली असेल मडक्यामध्ये भरून. हा पाण्याचा लोंढा असल्यामुळे ती दारू तर सरकलीच, पण अपरात्री आल्यामुळे काय नेमकं झालं, पहिल्यांदा जरा बरं वाटलं असेल, फेब्रुवारी मार्च आहे, गारगार वाटलं असेल, बरं वाटलं असेल, त्याला म्हटलं एसी सुरू केलाय कोणीतरी. पण या ठिकाणी लोंढाच आला, नाका तोंडात पाणी जायला लागलं, तेव्हा ती मंडळी उठली. अंधार, कारण ज्या काही त्या राहुट्यांमध्ये जर काही कुठे मशाली बिशाली लावल्या असल्या त्या लोंढ्यामध्ये विजल्या, पण खाली पण पडल्या, दिसत काही नाहीये. आणि पाणी आलं कुठनं? रोज आपण ते डवरे कडून ते पाणी काढतोय, हे आलं कुठनं पाणी? आणि तो सगळा जो मलबा चिखल तिथे साचला, त्या चिखलात उभं राहून बर तलवार सापडली तर शत्रूशी लढणार आपण. त्या सैन्यानी, संयुक्त फौजेनी शहाजी राजांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली. शहाजी राजांनी आपल्या आयुष्यातली पहिली लढाई न लढता जिंकली. अशी भातोडी स्वराज्याच्या राजधानीच्या ठिकाणी त्यांनी निर्माण केली आहे. हा जो कडा आहे, त्या कड्यामध्ये जी मोठाली टाकी खोदली आहेत किंवा निर्माण केलेली आहे, शत्रू जर त्या प्रवेशद्वारापर्यंत आलाच, येणं शक्यच नाही, आलाच, त्याच्याबद्दल शिवशाहिरांनी असं म्हटलंय की सीतेच्या हृदयामध्ये रावणाला प्रवेश मिळणं जितकं अशक्य, तितकं शत्रू सैनिकाचं पाऊल हा महादरवाजाचा उंबरठा ओलांडणं अशक्यच आहे. पण तरी धरू आपण की तिथपर्यंत आले. तो काय लुकडा बिकडा हत्ती दार फोडलं, आले आतमध्ये, आणि आपण जर नेमकं योग्य टायमिंग साधून ती टाकी फोडली, ते पाणी खाली येईल, त्याच्याबरोबर ते सगळे खरवड घेऊन येईल, माती, मलबा, चिखल, झाडं, झुडपं, काय वाळू सगळं खाली येईल. पण त्यांना माहित नाही की अशी आम्ही लढाई करणार नाही. तर ते गंबूट नसते का घालून आले, पण तेव्हा ते बाटा CST तेही नव्हते, म्हणजे गंबूट पण मिळत नव्हते त्यावेळेला. तिथे दरवाजाच्या लगेच पलीकडे मोठा कडा आहे, त्यामुळे त्या लोंढ्याबरोबर आलेली मंडळी बहुतेक सगळी वाहूनच जातील. तरी काही चिवट मंडळी कुठे धरून उभी राहिली असली तर त्या चिखलात त्यांना नाही काही करता येणार. पण बुरजावरचे मावळे मात्र सेफ आहेत, ते वरनं त्यांचं काय दगडफेक चालू आहे ती चालूच राहणार.
किंवा भाले काय जे असेल ते. म्हणजे अशी भातोडीची गोष्ट जिजा मातोश्रीने तरी सांगितली असेल, किंवा 14 वर्षाचे होईपर्यंत महाराज बंगलोरला होते त्यावेळेला शहाजीराजांनी पण कदाचित ही गोष्ट सांगितली असेल, असं असतं. तर मी तर नेहमी असं म्हणतो की पाण्याचा शस्त्र म्हणून उपयोग करणारा शिवाजी हा पहिला आणि शेवटचा राजा झाला. असं अद्भुत काहीतरी विचित्र, अनएक्सपेक्टेड असे धक्के ज्या वेळेला बसतात त्यावेळेला त्या येणाऱ्या शत्रू सैन्याचं मानसिक धैर्यच संपतं. बरं, हे सगळं झालं, त्यातनं आणखीन काही चिवट मंडळी निघाली, ते चिखलातनं बाहेर आली, निघाली वरच्या बाजूला. त्यांच्यावर प्रचंड टेन्शन असणार आहे. हे आत्ता येईपर्यंत एवढं झालं, अजून 800 फूट चढायचंय, वर काय काय आहे काय माहिती. म्हणजे त्यांचं मनोवैज्ञानिक खच्चीकरण केलं, लढाईची उमेदच संपली त्यांची. म्हणजे ही सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे, ही शिवाजी महाराजांनी दुर्ग विज्ञानात वापरली आहे. दुर्दैवानी किंवा सुदैवानी असं कधी झालंच नाही की शत्रू दरवाजापर्यंत आलाय, ती टाकी फोडायला लागली, असं काही झालं नाही. मग तुम्ही किंवा तुम्ही काहीतरी थापा मारता, ते काय आमचा काय विश्वास नाही बसत याच्यावर. रायगड किल्ल्याची माहिती देणारं रायगडची जीवनकथा या नावाचं एक शांताराम विष्णू आवळसकरांचं पुस्तक आहे. 1964 साली ते प्रकाशित झालं. महाराष्ट्र राज्य संस्कृती महामंडळाने ते प्रकाशित पण केलं. ते त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलेलं. आवळसकरांनी प्रचंड अभ्यास करून ते रायगडचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यातलं जे 14वं प्रकरण आहे, शेवटचं संकीर्ण, त्यात त्यांनी एक संदर्भ दिलाय. मी गोष्ट सांगणार आहे ती आता 1780ची आहे. 1680 नाही, 1780. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 100 वर्षांनी. मुळात रायगड हा किल्ला कोकणात आहे, पाऊस भरपूर, आपल्यापेक्षा पाऊस तिकडे जास्त. त्या एका दिवशी, आता हे 1780 मी सांगतोय, म्हणजे माधवराव पेशव्यांचं म्हणजे नक्की राज्य म्हणजे होते जिवंत का नव्हते, पण तो काळ माधवराव पेशवे, नारायणराव पेशवे, सवाई माधवराव असं ते आपल्याला धरायचं आहे. तर त्या काळातलं मी ती गोष्ट सांगतोय. याचा कागद उपलब्ध आहे म्हणून सांगतोय. काय म्हटलं त्यांनी त्यात की पावसाळ्यामध्ये जुलै महिना होता, प्रचंड पाऊस पडला, नेहमी पडतो त्याच्या कितीतरी पट जास्त पडला. ते सगळं डोंगरावरनं आलेलं पाणी त्या टाक्यात साचलं. त्या पाण्याच्या फुगवट्याने त्यातलं एक टाकं फुटलं, आपलंच फुटलं, म्हणजे सुरुंग बिरुंग नाही लावले कोणी. आणि त्याचा जो लोंढा खाली गेला तो दरवाजातच गेला. ते नेम धरून बरोबर तशीच ती टाकी खोदलेली आहे. आणि बरोबर आलेला जो चिखल होता, काय झाडं झुडपं असतील, दगड असतील, बारके छोटे दगड असतील, ते दरवाज्यातनं पाणी वाहून जाण्याचं जे जागा असेल त्यात ते अडकलं. आणि मग पाण्याची पातळी वाढायला लागली. दरवाजा उन्मळून पडेल की काय अशी परिस्थिती आलं असं कागदामध्ये लिहिलंय. आणि हा कागद आवळसकरांनी प्रकाशित केलाय त्यांच्या त्या पुस्तकामध्ये. म्हणजे अशा तऱ्हेची वेळ ही आपोआप आलेली होती, निसर्गतः आली होती, पण ती आपल्याला बुद्ध्या आणता येईल आणि शत्रू सैन्याची अडचण करता येईल, हे त्यातलं विज्ञान आहे.